मुंबईमध्ये दुधाच्या दरात तब्बल 9 रुपयांनी दरवाढ होणार आहे आणि 1 सप्टेंबरपासून ही दरवाढ लागूही होणार आहे। एफडीएच्या कारवाईनंतर दुधाची भेसळ थांबली, पण तुटवडा सुरू झाला आणि त्यातच खासगी दूध डेअऱ्या मनमानी करत असल्याचा आरोप वितरक सेनेनं केलाय। सरकारचा आरे किंवा महानंदा दूध सुरू असतं तर ही दरवाढ टळली असती, असं संघटनेचं म्हणणं आहे। मार्केटमध्ये खाजगी डेअऱ्या आणि सहकारी डेअऱ्या यांची मोनोपॉली तयार झाली। या मोनोपॉलीमुळे काय झाले ते सांगतील ते दर। पूर्वी शासकीय खरेदी दर निश्चित होते आणि ग्राहकाचे विक्रीचे दरही निश्चित होते, त्यामुळे एक प्रकारचा दोन्ही दरावर शासनाचा नियंत्रण असल्यामुळे या खाजगी डेअऱ्यांना मनमानी करता येत नव्हती। आज ते नियंत्रण गेल्यामुळे, आरे दूध बंद झाल्यामुळे, शासकीय डेअऱ्या बंद झाल्यामुळे हे जे सहकारी डेअरी किंवा खाजगी डेअरीवाले हे त्यांचे दर ते स्वतः ठरवतात। नियंत्रण नसल्यामुळे, कोणताही कंट्रोल नसल्यामुळे हा महागाईचा फटका बसलेला आहे। नंबर 2, जे आता आयुक्त अन्न आणि भेसळ याच्या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत माननीय श्री तुकाराम मुंढेजी, यांची कार्यतत्परता, यांची कार्यकुशलता याच्यामुळे आज जे दुधामधलं भेसळपणा किंवा अतिरिक्त नकली दूध बनवण्याचे प्रकार याला संपूर्ण आळा बसला आहे। त्यामुळे जी दुधाची आवक आहे, की जी गरज आहे, त्या गरजेला तुटवडा जाणवतो आहे आणि हा तुटवड्याचा गैरफायदा घेऊन हे दर वाढवले जात आहेत आणि ग्राहकांना लुटलं जात आहे। ग्राहक म्हणून भेसळ थांबली हे सगळ्यात स्वागतार्ह आहे, पण शेवटी बोजा हा प्रत्येकाच्या खिशाला पडतोय आणि ती एक अडचण परत तयार होते। त्यामुळे ग्राहक आहे हा दोन्ही बाजूनी कात्रीत सापडल्यासारखा झालाय।